श्रीवत्सवक्षाः श्रीवासः श्रीपतिः श्रीमतां वरः श्रीदः 601 श्रीवत्सवक्षाः श्रीवत्ससंज्ञं म्हणजे श्रीवत्स नावाचं चिन्ह अस्य वक्षसी स्थितं ज्याच्या छातीवर असतं तो श्रीवत्स वक्षाः दिव्य आणि पवित्र अशी ज्याची छाती आहे आणि त्याच्यावर श्रीवत्स चिन्ह जो धारण करतो तो श्रीवत्स वक्षाः. ओम श्रीवत्स वक्षसे नमः. 602 श्रीवासः अस्य वक्षसी श्रीः अनपायिनी वसती इति म्हणजे ज्याच्या हृदयस्थानी छातीवर अनपायिनी म्हणजे नेहमी सतत कोण श्रीही श्री म्हणजे लक्ष्मी वसती राहत असते इति असा जो तो श्रीवासः लक्ष्मीचं राहण्याचं स्थान सर्व धन महिमा नेहमीच त्याच्या प्रेम आणि सौंदर्यामध्ये वास करत असतो असा जो तो श्रीवासः. ओम श्रीवासाय नमः. 603 श्रीपतिः अमृतमथने म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळी सर्व सूर आसुरादीन सूर आणि असुरांना विहाय त्यांच्याकडे दुर्लक्ष करून श्रीही येन म्हणजे लक्ष्मीनी याला पतित्वेन पती म्हणून वरयामास निवडलं असा जो तो श्रीपतीही किंवा श्रीही म्हणजे पराशक्तीही तस्या पतीही इति पराशक्तीचा जो पती तो श्रीपतीही किंवा श्रुती असं सांगते परा अस्य शक्तीही विविधाः एक श्रूयते म्हणजे त्याची परा म्हणजे सर्वोच्च अशी याची शक्ती ही अनेक प्रकारची असते असा जो तो श्रीपतीही. समुद्र मंथनातून हातात कमळ घेतलेली लक्ष्मी बाहेर पडली आणि तिन्ही देव असुर यांच्याकडे दुर्लक्ष करून किंवा तिन्ही श्री विष्णूंना पती म्हणून निवडलं. विष्णू हे पराशक्तीच्या माध्यमातून कार्य करतात आणि ते पूर्ण करण्यासाठी गतिशीलताही देतात. ब्रह्मांडातील ऊर्जा हे पराशक्तीचं प्रतिनिधित्व करते असे जे विविध प्रकारच्या शक्ती असलेले लक्ष्मीचे पती ते श्रीपतीही. ओम श्रीपतये नमः. 604 श्रीमतां वरः ऋग यजु साम लक्षणा म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद यांनी युक्त हीच संपत्ती श्रीही म्हणजे शक्ती येशाम ज्याची शक्ती आहे तेषां सर्वेषां त्या सर्वांमध्ये श्रीमतां सर्वोच्च असलेला विरिच्छा आदिना म्हणजे ब्रह्मा वगैरेच्या सगळ्यांचा प्रधानभूतः मुख्य तो श्रीमतां वरः. श्रुती असं सांगते रुचहा सामान यजुंशी साही श्रीरमृता सताम म्हणजे रुचा साम यजू हे सगळे वेद हीच सर्व थोर उदात्त ज्ञानी लोकांची अविनाशी अशी संपत्ती असते म्हणजे श्रीही असते असा जो तो श्रीमतां वरः. सर्वात जास्त वैभवशाली महिमा असलेल्यांमध्ये सर्वश्रेष्ठ याच्यामध्ये वराहाचा अर्थ वर देणारा आशीर्वाद देणारा असं याचा अर्थ त्यानुसार लावला जातो की जे वेदांचा अभ्यास करतात अशा महान योगांना आशीर्वाद देणारा जो तो श्रीमतां वरः. ओम श्रीमतां वराय नमः. 605 श्रीदः श्रियं ददाति भक्तानां इति श्रियं म्हणजे संपत्ती भरभराट हे भक्तांना देऊन त्यांचं कल्याण करणारा तो श्रीदः. भक्तांसाठी जणू ज्ञान आणि आनंद देणारी ही नदीच असते
आपल्या समर्पित, उत्साही, इमानदार अशा भक्तांना तो श्री सर्व प्रकारची संपत्ती, ज्ञान देतो. तो श्री 10. ओम श्रीदाय नमः.